तुम्ही पाहताय एबीपी माझा. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची आज पथसंचलन असणार आहे आणि त्याचं मुख्य आकर्षण हे दरवेळेला असतं ते म्हणजे राजपथावरचं संचलन. यामध्ये भारतीय सैन्याची ताकद काय आहे ती दाखवली जाते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीची विविधता सुद्धा त्याचा सुद्धा डिस्प्ले या ठिकाणी विविध चित्ररथांच्या माध्यमातून केलेला असतो. आज एबीपी माझावरती याचं थेट दृश्य तुम्ही ही पाहू शकणार आहात. राजपथावरचं थेट संचलन तुम्ही पाहू शकणार आहात. त्याचबरोबर आपली चर्चा सुद्धा असणार आहे विविध मुद्द्यांवरती. अनेक भारतीय बनावटीची विमानं, त्याचप्रमाणे भारतीय बनावटीची धनुष ही तोफ सुद्धा पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनामध्ये सहभागी होईल. आणि त्याचबरोबर आपली चर्चा सुद्धा होणार आहे या विविध गोष्टींविषयी, या संपूर्ण परंपरेविषयी. आणि त्यासाठी आपल्यासोबत चर्चेसाठी असणार आहेत निवृत्त एअरफोर्स अधिकारी एअर मार्शल भूषण गोखले, हे पुण्याहून चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होतील. मला सुरुवातीलाच पुण्याला जायचंय भूषण गोखले यांच्याकडे. गोखले सर, तुम्ही राजपथावरच्या संचलनामध्ये कधी सहभागी झालेला आहात का? हो, मी स्वतः भाग घेतला होता. तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा या आपल्या गणतंत्र दिवसाच्या. आणि चांगलं सांगावं असं वाटतंय की एक उत्साह असतो तो मला आठवतंय. मी 71च्या युद्धानंतर 72च्या रिपब्लिक डेची परेड होती, त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आम्ही त्यावेळेला 7 विमानं, हंटर विमानं, आपल्या तिरंगा तिथे असा त्याचा धूर सोडायचो आणि राजपथावरनं जायचो. आणि त्यानंतर त्याचा इव्हन स्टॅम्प काढला होता. सुदैवाने माझ्याकडे स्टॅम्प आहे, तुम्हाला पाहिजे तर मी तो दाखवू शकतो. तर तो स्टॅम्पही आहे आणि त्यावेळेचं जे फॉर्मेशन होतं ते अगदी छानच आहे. आणि त्यावेळेला आमच्या हेलिकॉप्टरचा असा एक एलिफंट असायचा त्याला, आणि तो राजपथावरती डान्स करायचा आणि फुलं टाकायचा. तर आता मी हे असं इथे धरतोय, तुम्हाला त्यातनं काही दिसेल त्याप्रमाणे. याविषयी तुम्ही थोडंसं सांगा. ही जी हंटर विमानं तुम्ही चालवायचा, त्या हंटर विमानांची काय खासियत होती? ते जे एक हेलिकॉप्टर हंटर विमान, त्याचं 7 विमानाचं फॉर्मेशन आणि खाली स्टॅम्प पण आहे बघा. हो तो. आणि तिकडे डावीकडे एक एलिफंटच्या ह्याच्यामध्ये हेलिकॉप्टर आहे. त्यामुळे ते फुलं टाकायचं पहिल्यांदा राजपथावरती. अशा तऱ्हेने खूप अशा उत्साही अशा सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा. आणि त्यामुळे मला असे ते पुन्हा एकदा आता आपण लाईव्ह ते सगळं बघणार, त्याची अगदी नक्कीच उत्सुकता असते, दरवर्षी असते. हंटर ही जी विमानं तुम्ही त्याकाळी जी तुम्ही उडवायचा, त्या हंटर विमानांचं काय वैशिष्ट्य होतं? हंटर विमान मी त्याच्यामध्ये 71च्या युद्धात भाग सुद्धा घेतला होता, दोन्हीकडे. म्हणजे त्यावेळेचं ईस्ट पाकिस्तान, आता बांगलादेश सेक्टर साईडला आणि वेस्टर्न ह्याला. इट वॉज अ व्हेरी पॉवरफुल एअरक्राफ्ट, ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट होतं. आणि त्यामुळे आम्ही त्याच्यात रॉकेट्स, बॉम्ब्स, गन्स अशा करून खूप हल्ले करायचो. आणि इट वॉज व्हेरी व्हर्सेटाईल. त्याच्यामध्ये स्वतःचं आपण एअर डिफेन्स, म्हणजे मल्टी रोल आपण ज्याला आजकाल म्हणतो, तशा तऱ्हेचं ते विमान होतं. फक्त काही कालानंतर तुम्हाला ते अर्थात अशी नवीन विमानं येतात, मग फेज आउट करायला लागतं. तसं हंटर गेलं, पण माझ्या जवळजवळ त्याच्यावरती 400 तास होते आणि फारच एक चांगलं विमान असं त्या काळचं होतं ते. ही जी तयारी संपूर्ण राजपथावरचं हे जे संचलन असतं, त्याची तयारी किती दिवस आधीपासून सुरू असते? आणि विशेषतः तुम्ही जे पायलट्स यामध्ये सहभागी होतात त्यांच्यासाठी हे किती काटेकोर असावं लागतं? खूपच तयारी असते. म्हणजे जवळजवळ आधी साधारणपणे एक वर्षभर त्याच्याबद्दल प्लॅनिंग असतं की पुढच्या परेडमध्ये काय काय आपण करणार आहोत. आणि त्यामुळे त्याच्याप्रमाणे लोकांना निवडलं जातं. कुठल्या म्हणजे जसं आता आर्मीचे माझ्याबरोबर माझे कलिग आहेत, सिनियर मेजर जनरल पित्रे आहेत, ते सांगतीलच. पण निरनिराळ्या तुकड्यांचं सिलेक्शन केलं जातं, बँड्सचं सिलेक्शन केलं जातं. तसंच आम्ही विमानांच्यासाठी सुद्धा सिलेक्शन करतो की कुठली विमानं पुढच्या ह्याच्यामध्ये फॉर्मेशन्स करायची. मग त्याच्यामध्ये आजकालच्या जमान्यामध्ये जॅग्वार्स आहेत, MiG-29 आहेत, सुखोई 30 आहेत. आणि अशा तऱ्हेने कसा त्याचा सिक्वेन्स असावा, हे सगळं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये एक सेल आहे, त्याच्यामध्ये हे सगळं केलं जातं. आणि नेव्हीचे, मग आर्मीचे आणि एअरफोर्सचे असे फ्लोट्स असतात. आज सुद्धा फ्लोट्स दाखवतील ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही तुम्हाला डिस्प्ले करता येत नाहीत.
त्यामुळे मग त्याच्यात तुम्हाला त्या फ्लोटवरती एक नवीन मॉडर्नायझेशन काय चाललंय प्रत्येक ह्या आपल्या संरक्षण, म्हणजे मी ज्याला संरक्षण नेहमी म्हणत नाही पण सशस्त्र सेनेमध्ये प्रत्येक आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये कसं त्याचं आधुनिकीकरण चाललंय हे त्या फ्लोटवरती पण दिसतं. आणि काही काही अर्थातच ज्या सिस्टीम्स असतात, जशा आता ब्रह्मोस म्हणा किंवा तुम्ही आत्ताच म्हणलात तशी जे नवीन धनुष तोफ आहे किंवा कुठलं LCA जे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट किंवा तेजस आहे, अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवू शकता. पण बाकीच्यांचं म्हणलं तसे मॉडेल्स करून तुम्हाला ते फ्लोटमध्ये दाखवतात. हे सगळं प्लॅनिंग जवळजवळ वर्षभर असतं, कारण त्या सगळ्या गोष्टी तयार करणं आणि मग शेवटचे जवळजवळ 2 महिने तिथे अशी पिरियॉडिकली प्रॅक्टिस होत राहते. आर्मी परेड ग्राउंडवरती आधी असते दिल्लीला आणि मग त्यानंतर ऍक्च्युअली राजपथवरती मध्ये मध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा परेड होते. यासाठी हे जे पायलट्स किंवा संचलन करणारे जवान यांचं सिलेक्शन कसं होतं, म्हणजे त्यासाठी क्रायटेरिया काय असतो? तुमचा आवाज जरा हे होतोय. संचलन करतात त्यांचं काय म्हणलात? जे जवान संचलन करतात, पथसंचलन करतात किंवा जे पायलट्स या ठिकाणी एअर डिस्प्लेसाठी निवडले जातात, त्यांचं निवड नेमकी कशी होते? संचलन क्रायटेरिया त्यांचा निवडीसाठी काय असतो? त्यांचं सिलेक्शन पण अर्थातच त्यांची पर्सनॅलिटी, उंची, एक प्रकारचा त्यांचं जे स्वतःचं इंडिव्हिज्युअली सिलेक्शन करून तुकडीमध्ये ते एकत्र कसे संचलन करतात हा एक फार महत्वाचा भाग असतो. आणि त्यामुळे ती कंप्लीट तुकडी अशी चांगली दिसली पाहिजे. आम्ही सुद्धा एअरफोर्सचे सिलेक्ट करतो, नेव्हीचे पण सिलेक्ट करतो. तुम्हाला माहितीच आहे 2 वर्षापूर्वी फक्त महिलांनी भाग घेतला होता. नारी शक्तीचा एक त्याप्रमाणे थीम होता आणि आमच्या सुद्धा एअरफोर्सच्या फक्त मुलींनी भाग घेतला होता. त्यामुळे एक वेगळ्याच तऱ्हेचं त्याला स्वरूप होतं आणि अशा स्मार्टली सगळेजण त्याच्यामध्ये एक प्राईड असतो की तुम्ही संबंध देशापुढे त्याच्या राजपथवरती जातात आणि त्यामुळे सिलेक्शन एक फार महत्वाचं असतं आणि त्यांच्यामध्ये उत्साह पण खूप असतो. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही बघाल की सगळेजण अगदी इतके ऐटीत ताठात अगदी आपल्या एक भारत देशाच्यासाठी एक सलामी पण देणार तिथे राष्ट्रपतींना, या त्यांच्या उत्साहामध्ये ते तिथे भाग घेत असतात. आम्ही पायलट अर्थातच फॉर्मेशन फ्लाइंगमध्ये ते काही दिसत नाहीत, वरती विमानं असतात, पण त्यांचं स्किल असतं. ते प्रत्येक स्क्वॉड्रनमध्ये कोण कोण किती चांगले आहेत, मग त्याच्यामध्ये फॉर्मेशनमध्ये कशी पोझिशन किपिंग करतात. जसं म्हणलं तसं आमच्या वेळेला ते 7 विमानं सोपं नव्हतं ते, कारण मला आठवतंय मी सर्वात कॉर्नरला होतो आणि सर्वात कॉर्नरला तुम्हाला पोझिशन किपिंग ठेवायची म्हणजे फार डिफिकल्ट जातं. पण तरी सुद्धा ती एक सराव असतो आणि त्यामुळे सिलेक्शन त्यामुळे केलं जातं. नक्कीच ही तयारी अंतिम टप्प्यात मला वाटतं आलेली आहे पथसंचलनासाठीची आणि ही थेट दृश्य आहेत दिल्लीच्या राजपथ भागामधली. प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट पाहतोय की कधी हे पथसंचलन सुरू होतं. याआधी आपण ज्या तोफा पाहत होतो त्या तोफा या ठिकाणी आपल्या राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी सुद्धा दिली जाते. ज्यांनी ज्यांनी हा देश घडवण्यासाठी हे काम केलेलं आहे त्या सगळ्यांसाठीची ही तयारी असते. गोखले सर, या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 21 तोफांची सलामी देण्याची पद्धत आहे, त्याची काय खासियत, त्यासाठी काय परंपरा आहे, काय इतिहास आहे त्याचा? खरं पाहिलं तर मी त्याचा अभ्यास नाहीये माझ्याकडे, पण मी बरेचदा ऐकतोय की हे 21 तोफा मॅक्सिमम तोफा असतात. म्हणजे काय काय ना, जसे आपलं जेव्हा इंडिपेंडन्स झालं त्यावेळेला प्रत्येक जे संस्थानिक होते त्यांना त्यांच्या साईज प्रमाणे मान दिला जातो. मग कोणाला 3 तोफाची होती, कोणाला 5ची होती, पण 21 त्यावेळेला ब्रिटिश साम्राज्याची सर्वात जास्त 21 तोफा देण्याची एक पद्धत होती. मला वाटतं इंडिपेंडन्स आपण ती तशीच आपण बाळगली आहे, पण मला त्याचं एक्झॅक्टली कारण खरं माहिती नाहीये. या ठिकाणी म्हणजे तुम्ही जेव्हापासून ही राजपथावरची परेड बघत आलेला आहात त्यामध्ये काय बदल दिसतो आणि अजूनही त्यामधलं काय साम्य टिकून आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला काय दिसतं त्यामध्ये? म्हणजे आता 55 मध्ये खरी पाहिलं तर सुरू झाली, जरी 50 मध्ये आपला पहिला प्रजासत्ताक दिन होता, पण 55 पासून परेड सुरू झाली आणि त्यामुळे हळूहळू छोट्या प्रमाणामध्ये वाढत त्याच्यामध्ये आता एक आपलं एकच दिवस असा असतो ज्यावेळेला संबंध आपले देशाचे नागरिक आपली क्षमता बघू शकतात. त्यामुळे कशा प्रकारचे इक्विपमेंट डिस्प्ले करायचं
आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जितकी जास्त माहिती देण्यात येईल आणि हे म्हणजे फक्त आपल्या देशाचे लोक नाही, बाकीचे पण बघत असतात. तिथे बरेचसे आपण चीफ गेस्ट बोलवतो, फॉरेनर्स येतात आणि अँबॅसेडर्स असतात. त्यामुळे सगळ्यांना एक कशी भारताची प्रगती होतीये, मग त्याच्यामध्ये आजकालच्या ह्याच्यामध्ये फरक जास्त म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये येतो. म्हणजे स्वतः आपण जे भारतामध्ये काही काही जे इक्विपमेंट बनवतो, इंडिजनायझेशन म्हणतो आपण ज्याला, ते आपण त्याच्यामध्ये डिस्प्ले करतो. त्यामुळे मग आपल्या भारतामध्ये बनलेलं मग त्याच्यामध्ये तोफा असतील, टँक्स असतील आणि त्याचप्रमाणे मग आपले काही विमानांचे जसं म्हणलं तसं पूर्वी आपण HF-24 होता, नंतर जॅग्वार असेंबल करायचो, आता लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. अशा तऱ्हेचं आपण जास्तीत जास्त किंवा आपल्या ज्या नेव्हीच्या सगळ्या ज्या बोटी असतात निरनिराळ्या, त्यांची मॉडेल्स, कारण त्या काय ऍक्च्युअली आणू शकत नाही, पण त्याची मॉडेल्स आपण दाखवतो. त्यामुळे लोकांना कळतं की आपली कशी प्रगती होतीये, त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन कसं होतंय आणि त्याच्यामध्ये आपण हे जे सगळ्यांचं असं एक संतुलन असं त्याच्यामध्ये दिसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे लोकांमध्ये एक उत्साह येतो की आपली तिन्ही सशस्त्र सेना चांगल्या रीतीने प्रोग्रेस करतायत आणि एक कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यामुळे. नक्कीच. त्यामुळे शौर्य, संस्कृती यांच्या एकोप्याचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं.